नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोर्धनडोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। यावर तुम्हाला शिष्यवृत्ती संदर्भात व्हिडिओ येतील। 5वी व 8वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय मराठी, घटक सर्वनाम, माहिती व उदाहरणे। मार्गदर्शक श्री राम गोर्धनडोळे। शब्दांच्या जाती 8, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनिवी, केवल प्रयोगी अव्यय असे 8 शब्दांच्या जाती आहेत। त्यापैकी आपण दुसरी जात पाहूया, सर्वनाम। त्याची व्याख्या पहा। नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, मी, तो, ती, त्या, त्यांनी, आम्ही, जो, कोण, काय, आपण इत्यादी। सर्वनाम प्रकार 4 प्रकार आहेत। पहिला पहा, पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा दर्शक सर्वनाम, तिसरा संबंधी सर्वनाम, चौथा प्रश्नार्थक सर्वनाम। त्यातील पहिला प्रकार पहा, पुरुषवाचक सर्वनाम। पुरुषवाचक सर्वनाम त्याचे 3 प्रकार आहेत, प्रथम, द्वितीय आणि तृतीय। एकवचन पहा, प्रथमचं मी, अनेकवचन आम्ही, द्वितीयाचं एकवचन तू, अनेकवचन तुम्ही, तृतीयाचं एकवचन तो, ती, ते, अनेकवचन ते, त्या, ती। हे सर्व पुरुषवाचक सर्वनाम आहेत। वाक्य पहा, मी गावाला जाणार, आम्ही सुट्टीमध्ये खूप मजा करतो, तो खूप हुशार आहे। हे पुरुषवाचक सर्वनामाचे वाक्य आहेत पहा। दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम। जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम म्हणतात। उदाहरणार्थ, हा, ही, हे, ती, ते। तिसरा प्रकार आहे पहा, संबंधी सर्वनाम। वाक्यात दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे म्हणतात। उदाहरणार्थ, जो, जी, जे, ज्या। चौथा प्रकार आहे पहा, प्रश्नार्थक सर्वनाम। प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात। उदाहरणार्थ, कोण, काय, कोणास, कोणी, कोणाला इत्यादी। सारांश पाहता सर्वनामाचे किती प्रकार पाहिले आपण? 4, पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक। पुरुषवाचक पहा, मी, आम्ही, तो, ते, त्या, आपण, आम्ही। दर्शक कोणकोणते? हा, ही, हे, तो, ती, ते। संबंधी जो, जी, जे, ज्या। प्रश्नार्थक कोण, काय, कुणास, कोणी। आता वाक्य पहा, पुरुषवाचकचं पहा, मी गावाला जाणार, आपण कुठे जाणार आहात। दर्शक सर्वनामाचं वाक्य पहा, हा माझा पेन आहे, ते माझे पुस्तक आहे। संबंधी सर्वनामाचे वाक्य पहा, जे चकाकते ते सगळे सोने नसते। प्रश्नार्थक सर्वनामाचे तू काय करतोस। वाक्य पाहता शब्द आहे मी, तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन। आता शब्द आहे आम्ही, आम्ही सुट्टीमध्ये खूप मजा करतो। शब्द आहे आपण, जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास आपण नाराज होतो। शब्द आहे तुला, तुला आणखी काही हवे असल्यास सांग। शब्द आहे ते, ते निघून गेले। जे शब्द आहेत ते सर्व शब्द सर्वनामे आहेत पहा। पुढील पहा सर्वनामे, ती, ती खूप हुशार आहे। त्या, त्या मुलीला आज बक्षीस मिळाले। ज्या, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी। कुणास, कुणास माहीत हे गाव कोणते आहे। त्याचं, त्याचं सर्वांनी स्वागत केलं। म्हणजे हे सर्व काय आहेत? हे शब्द हे सर्वनामे आहेत। सराव, प्रश्न, वेळ लावून सोडविणे। पहा, इथं टायमर दिलेला आहे 10 सेकंदाचा। त्या 10 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न नीट व्यवस्थित वाचायचा आणि उत्तरं द्यायचेत। प्रश्न पहिला, तो आला की मग मी जाईन, या वाक्यात आलेली सर्वनामे कोणती? पहिला पर्याय तो, की। दुसरा पर्याय तो, मी। तिसरा पर्याय तो, की, मी। चौथा पर्याय मग, मी। पहा, आता या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला 10 सेकंद आहेत। 10 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा, पुन्हा एकदा विचार करून उत्तर द्या।
उत्तर आहे तो आणि मी. म्हणजे दिलेल्या वाक्यात काय आले, कोणती सर्वनामे आलेले, तो आणि मी. वरील वाक्यामध्ये तो मी हे सर्वनामे आलेले आहेत. प्रश्न दुसरा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम प्रकार ओळखा. ही मुलगी सुंदर आहे. अधोरेखित शब्द पहा. ही पहिला पर्याय संबंधी सर्वनाम, दुसरा पर्याय दर्शक सर्वनाम, तिसरा पर्याय प्रश्नार्थक सर्वनाम आणि चौथा पर्याय पुरुषवाचक सर्वनाम. पहा, तुमच्याकडे 10 सेकंद वेळ आहे. 10 सेकंदामध्ये व्यवस्थित प्रश्न वाचा. याचे योग्य उत्तर आहे दर्शक सर्वनाम. ही हा शब्द पहा. ही हा शब्द दर्शक सर्वनाम आहे. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी संबंधी सर्वनाम कोणते आहे? पहिला पर्याय आपण, दुसरा पर्याय हा, तिसरा पर्याय आम्ही, चौथा पर्याय ज्याने. 10 सेकंद वेळ सुरू झाली पहा. याचे योग्य उत्तर आहे हा. स्पष्टीकरण पहा. दिलेल्या शब्दापैकी हा शब्द दर्शक सर्वनाम आहे. प्रश्न चौथा, अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. वाक्य पहा. आपण फिरायला जाऊ. त्यातला अधोरेखित शब्द आहे आपण. पहिला पर्याय दर्शक सर्वनाम, दुसरा पर्याय संबंधी सर्वनाम, तिसरा पर्याय आहे प्रश्नार्थक सर्वनाम, चौथा पर्याय आहे पुरुषवाचक सर्वनाम. याचे योग्य उत्तर आहे पुरुषवाचक सर्वनाम. स्पष्टीकरण पहा. आपण शब्द पुरुषवाचक सर्वनाम आहे. अधोरेखित शब्द केलेला आहे आपण. प्रश्न पाचवा, जे चकाकते ते सर्वच सोने नसते. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. अधोरेखित शब्द आहे पहा जे. पहिला पर्याय संबंधी सर्वनाम, दुसरा पर्याय आहे दर्शक सर्वनाम, तिसरा पर्याय आहे पुरुषवाचक सर्वनाम, चौथा पर्याय आहे प्रश्नार्थक सर्वनाम. याचे योग्य उत्तर आहे संबंधी सर्वनाम. स्पष्टीकरण पहा. जे शब्द संबंधी सर्वनाम आहे. जेला अधोरेखित केलेले पहा. प्रश्न 6वा, पुढीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. 4 पर्याय पहा. पहिला पर्याय मी, दुसरा पर्याय आम्ही, तिसरा पर्याय कोण, चौथा पर्याय ही. दर्शक सर्वनाम ओळखायचे पहा. 10 सेकंद वेळ आहे तुमच्याकडे. याचे योग्य उत्तर आहे ही. स्पष्टीकरण पहा. दिलेल्या शब्दापैकी ही शब्द दर्शक सर्वनाम आहे. प्रश्न 7वा, खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्वनामे किती आहेत? वाक्य पहा. दारामागे कोण लपलंय त्यांना मी पाहिलंय बरं का. 2019ला हा प्रश्न आलेला आहे स्कॉलरशिपला. पहिला पर्याय 3, दुसरा पर्याय आहे 4, तिसरा पर्याय आहे 2, चौथा पर्याय आहे 5. पहा 10 सेकंद वेळ आहे. वाक्यामध्ये नीट व्यवस्थित पहा किती सर्वनामे आलेत ते.
2019ला प्रश्न आलेला आहे हा. याचे योग्य उत्तर आहे 3. किती सर्वनामे आले? 3. कोणकोणते पहा. दिलेल्या वाक्यात कोण, त्यांना, मी असे हे 3 सर्वनामे आलेले आहेत. प्रश्न 8वा. पुढील वाक्यात कोणकोणते सर्वनामे आलेले आहेत? वाक्य पहा. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. पहिला पर्याय ज्याने तो. दुसरा पर्याय भांडण तो. तिसरा पर्याय ज्याने हे तो. चौथा पर्याय हे तो. याचे योग्य उत्तर आहे पहा ज्याने हे तो. स्पष्टीकरण पहा. दिलेल्या वाक्यात ज्याने हे तो असे 3 सर्वनामे आलेले आहेत. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतर मित्रांना शेअर करा.